मी एक तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते. शेवटी भारताला डायबिटीज कॅपिटल का म्हटलं जाऊ लागलं आहे? आपण फक्त जास्त गोड खातो म्हणून? की यामागे आणखी काही मोठी कारणं आहेत? खरं म्हणजे डायबिटीज हा फक्त साखरेचा आजार नाही. तो आपल्या बदलत्या लाईफस्टाईल, खाण्याच्या सवयी किंवा कमी होत चाललेल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीचा परिणाम आहे. आज भारतामध्ये 10 कोटीहून अधिक लोक डायबिटीज सोबत जगत आहेत आणि 13 कोटीहून अधिक लोक प्री डायबिटीजच्या टप्प्यात आहेत. सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे अनेक लोकांना स्वतःची ब्लड शुगर हळूहळू वाढत आहे याची कल्पनाच नसते. आणि ही फक्त दिल्ली, मुंबई किंवा बेंगळुरूची गोष्ट नाही. आज महाराष्ट्रामधील छोट्या शहरांमध्येही, छत्तीसगडमधील गावांमध्येही, मध्य प्रदेश आणि भारतातील अनेक सेमी अर्बन भागांमध्येही डायबिटीस तितक्याच वेगाने वाढत आहे. मग प्रश्न असा आहे की असं का होत आहे? तर सर्वात पहिलं कारण आहे हालचाल कमी होणं. 20 ते 25 वर्षापूर्वी रोजचं आयुष्य म्हणजे एक्सरसाइज होतं. लोक चालत जायचे, शेतात काम करायचे, घरातील कामांमध्येही भरपूर शारीरिक हालचाल असायची. आज तीच कामं गाड्या, मशीन आणि स्क्रीन्स करत आहेत. आपण दिवसभर खुर्चीवर बसून राहतो आणि जेव्हा मजलचा वापर कमी होतो, तेव्हा तेच मजल ब्लडमधील ग्लुकोजचा वापर कमी कार्यक्षमतेने करू लागतात. हळूहळू इन्सुलिन रेझिस्टन्स वाढू लागते आणि ब्लड शुगर देखील वाढू लागते. म्हणून डायबिटीज फक्त गोड खाल्ल्याने होत नाही. कमी हालचाल हे देखील तितकंच मोठं कारण आहे. दुसरं कारण आहे आपलं बदललेलं ताट. पूर्वी आपल्या घरच्या पारंपरिक ताटामध्ये डाळ, भाज्या, सीझनल फूड आणि घरचं बनलेलं अन्न असायचं. आज त्याची जागा हळूहळू प्रोसेस फूडने घेतली आहे. तरी पोहा, समोसा, बेकरी प्रोडक्ट्स, पॅकेज नमकीन्स, शुगर ड्रिंक्स, बिस्किट्स आणि वारंवार बाहेरचं फ्राईड फूड. समस्या अधूनमधून खाण्यात नाही, समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा ही रोजची सवय बनते. रिफाईंड कार्बोहायड्रेट्स, अनहेल्दी फॅट्स आणि कमी फायबर यांचं कॉम्बिनेशन इन्सुलिन रेझिस्टन्स आणखी वाढू शकतं. तिसरं कारण आहे पोटाभोवती वाढणारी चरबी. अनेक लोक म्हणतात, डॉक्टर माझं वेट तर नॉर्मल आहे, पण डायबिटीसचा धोका फक्त वेटवरून ठरत नाही. भारतीयांमध्ये पोटाच्या आत साचणाऱ्या विजरल फॅटचं प्रमाण अनेकदा जास्त आहे. ही चरबी हॉर्मोन्स आणि इन्फ्लेमेटरी केमिकल्स तयार करते, जे इन्सुलिनला योग्य प्रकारे काम करण्यापासून रोखू शकतात. म्हणून अनेक लोक दिसायला बारीक दिसतात, पण त्यांची ब्लड शुगर वाढलेली असते. म्हणून फक्त वेइंग मशीनकडे पाहू नका, तर वेस्ट सर्कम्फरन्सकडेही लक्ष द्या. चौथं कारण आहे पुरेशी झोप न घेणं आणि सतत स्ट्रेसमध्ये राहणं. जर रोजची झोप 6 तासांपेक्षा कमी असेल, तर सतत स्ट्रेस असेल, तर कॉर्टिझॉल सारखे स्ट्रेस हॉर्मोन वाढू लागतात. हे हॉर्मोन्स ब्लड शुगरवर परिणाम करतात आणि डायबिटीसचा धोका वाढवू शकतात. आणि आणखी एक मोठं कारण आहे लेट डायग्नोसिस. अनेक लोक खूप तहान लागणं, वारंवार लघवी होणं, वेट कमी होणं किंवा धूसर दिसणं अशी लक्षणं दिसेपर्यंत शुगर टेस्ट करून घेतच नाहीत. पण डायबिटीज अनेक वर्षे कोणतेही लक्षण न दाखवता देखील राहू शकतं. म्हणूनच जर तुमचं वय 35 ते 40 वर्षापेक्षा जास्त असेल, जर फॅमिली हिस्ट्री असेल, बीपी किंवा वेट वाढलेला असेल, तर नियमित ब्लड शुगर स्क्रीनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आता प्रश्न येतो, हा वाढता ट्रेंड थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? सर्वात आधी तुमचं ताट बॅलन्स बनवा. ताटाचा जवळपास अर्धा भाग सीझनल भाज्यांनी भरा. 1/4 भाग प्रोटीनने भरा, जसं डाळ, चणा, स्प्राउट्स, अंडी किंवा फिश. आणि उरलेला 1/4 भाग रोटी, राईस किंवा इतर ग्रेन्सचा ठेवा. यामुळे मील अधिक बॅलन्स्ड होतं आणि ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यास मदत होऊ शकते. रोज किमान 30 मिनिटं ब्रिस्क वॉक किंवा कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी नक्की करा. जर तुमचा डेस्क जॉब असेल, तर 30 ते 40 मिनिटांनी काही मिनिटं उठून चालण्याची सवय लावा. स्वीट अँड ड्रिंक्स आणि पॅकेज स्नॅक्स हळूहळू कमी करा. आणि सर्वात महत्त्वाचं, दरवर्षी ब्लड शुगर टेस्ट नक्की करून घ्या, विशेषतः जर घरामध्ये डायबिटीसची हिस्ट्री असेल. माधवबागमध्ये आम्ही फक्त डायबिटीसकडे शुगरची समस्या म्हणून पाहत नाही. आम्ही पेशंटचा डाएट, फिजिकल ॲक्टिव्हिटी, स्लीप, स्ट्रेस, वेस्ट सर्कम्फरन्स आणि मेटाबॉलिक हेल्थ यांचा एकत्रित विचार करतो. आमचा प्रयत्न असतो की लोकांनी आपलं पारंपरिक अन्न न सोडता ते अधिक बॅलन्स्ड आणि हेल्दी पद्धतीने स्वीकारावं.
या व्हिडिओमधला महत्त्वाचा संदेश: डायबिटीज एका दिवसात होत नाही. रोजच्या छोट्या छोट्या सवयीचं हळूहळू त्याचा पाया रचतात आणि या छोट्या सवयी तो टाळण्यासाठी सर्वात मोठी ताकदही बनू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही डायबिटीसच्या रिस्कमध्ये आहात किंवा तुमच्या कुटुंबात कोणाला डायबिटीस आहे, तर आपल्या जवळच्या माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर तो तुमच्या कुटुंबियासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.